मारी भीक नको, माणुसकीची भीक नको. आदिवासी गोवंश, माणूस आहे, माणूस आहे, वरती बघ. आदिवासी गोवंश. माणूस आहे, माणूस आहे. पनवेलमध्ये आदिवासी बांधवांचा संताप आता उफाळून आला आहे. शाळा बंद, अंगणवाडी थांबलेली आणि प्रशासन मात्र शांत. पनवेल पंचायत समितीसमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. कोरडवाडी आणि दाभोळवाडी येथील नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारत शासनाला इशारा दिला आहे. कोरडवाडीतील 1ली ते 4थीची शाळा बंद केल्यामुळे लहान मुलांचं शिक्षण धोक्यात आलंय. विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी दूर अंतर पार करावं लागतंय. तर दुसरीकडे अंगणवाडी इमारती मंजूर होऊन तब्बल 10 महिने उलटले, पण काम अजूनही सुरूच नाही. ग्रामस्थांचा आरोप, अधिकारी, ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रश्न प्रलंबित. संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणात महिलांचा देखील मोठा सहभाग दिसून येतोय. उपोषणकर्त्यांचा इशारा स्पष्ट आहे, जोपर्यंत शाळा सुरू होत नाही आणि अंगणवाडीचं काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार. या आंदोलनाला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे. शासन जागं होणार का, की आदिवासीयांना अजूनही वाट पाहावी लागणार? ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.